द न्यूज लाईन, अचूक वेधक. कराड शहरातील कोल्हापूर नाका ते दत्त चौक दरम्यानचा मुख्य मार्ग गेल्या अनेक वर्षापासून खड्डेमय अवस्थेत आहे. वारंवार निवेदने देऊनही संबंधित यंत्रणेकडून ठोस कारवाई होत नसल्याने अखेर रिक्षा चालकांनी तीव्र भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला. आंदोलनाची माहिती मिळताच कराड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दूरध्वनीद्वारे अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पाठवत मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन दिले. मात्र प्रत्यक्षात पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी संबंधित मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत येत असल्याचे सांगत त्यांनी परवानगी मिळवल्यानंतरच दुरुस्ती शक्य असल्याचे स्पष्ट केले. या भूमिकेवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत रिक्षा चालकांनी लेखी आश्वासने द्या अशी ठाम मागणी केली. केवळ तोंडी आश्वासनावर विश्वास ठेवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान माजी नगरसेविका स्मिता हुलवान यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत नागरिकांच्या संयमाची परीक्षा पाहू नये असा इशारा दिला. रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न प्राधिकरण आणि पालिका यांच्यात अडकला असून ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा रिक्षा चालकांनी दिला आहे. द न्यूज लाईनसाठी अमोल टकले, कराड. अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की हा रोड आमच्या अखत्यारीत नाही आहे, NHAI कडे आहे आणि आम्ही काही सांगू शकत नाही, कारण NHAI ज्या वेळेला परमिशन देईल त्यावेळेला आम्ही बघू. म्हणजे हे फक्त बोलाची कडे आणि बोलाचा भात असंच होणार आहे असं वाटायला लागलंय. त्यांना पॅचिंग करून देण्याची पण मानसिकता दिसत नाहीये. खरं तर नागरिक वेटीस धरायचं काम चाललंय. नगरपालिका, NHAI आणि PWD, खरं तर प्रशासन तुमचंच आहे, महायुती आहे. तुम्हाला काय करून घ्यायला प्रॉब्लेम आहे मला माहिती नाही. नगरपालिकेने आम्हाला लिहून द्यावं की या रस्त्याचा आणि आमचा काही संबंध नाही. आम्ही NHAIच्या अधिकाऱ्यांना आणि PWDना विचारतो याचं काय करणार आहात. मुख्याधिकारी येणार होते, काय झालं? मुख्याधिकारी संबंधित कोणत्या तर मीटिंग मध्ये असल्यामुळे त्यांनी सिटी इंजिनियर आणि रणदिवे साहेब यांना पाठवलेलं आहे त्यांनी, नगर अभियंता. आता ते चर्चा करून काय उत्तर देतात बघूया आपण. आता काय झालं, आता तर आज 15 दिवस झालं नगरपालिकेकडे या संदर्भात पाठपुरावा करत आहे नाही का. आणि इथून गेला तर 7 ते 8 हॉस्पिटल आहेत आणि रुग्ण आहेत. रुग्ण ह्याच रस्त्याने रुग्ण ये जा करतात. नगरपालिकेचे अधिकारी ये जा करतात, परत नगराध्यक्ष ये जा करतात, आमदार ये जा करतात. त्यांना हा रस्ता दिसत नाही का? आपण सामान्य नागरिक एखादा टू व्हीलरने गेला, एखादा जर अपघात घडला, याला जबाबदार कोण नाही का? आणि एखादी गरोदर महिला आमच्या रिक्षातनं जाताना जर एखादी गरोदर महिला काय म्हणते, दादा हळू घे, किती त्रास होतो ते त्यांनाच माहित असतो. काय मी इथं एवढ्या वेळा जरी सांगून 2 ते 3 वेळा नगरपालिकेने पाठपुरावा केला होता. परवानगी मिळाल्यानंतर करता येईल किंवा त्यांच्या परमिशननी किंवा त्यांची NOC शिवाय काय करता येणार नाही आम्हाला नगरपालिका. नगरपालिकेचं हद्दीत असून येण्याच्या इकडं वर्ग नाही अखत्यारीत त्यांची आहे, नगरपालिका हद्दीत आहे. तो अधिकार किंवा त्यांचा अधिकार अखत्यारीत असल्यामुळे ते रस्त्याच्या कामाची दुरुस्ती वगैरे त्यांच्या परमिशन शिवाय करता येईल. द न्यूज लाईन, अचूक वेधक.